रावडी विनोद, मनोज दळवी, नितीन धनगर, मोगली, मयंक, मॅन फ्रॉम उदवाडा, दिनेश सुतार, हसमुख धोडी, आनंद धुमाडा, राहुल हलपती, विशाल हलपती असे बिग ब्लास्टर उद्या आपल्याला बघायला मिळणार आहेत. सर्व प्रेक्षकांना निश्चितच मनपूर्वक स्वागत असेल. इथे 97 धावांचं टार्गेट, 96 प्रथम फलंदाजी करताना जांबुगाव जय जवान डहाणू संघाने उभ्या केल्यात. प्रथम फलंदाजी करताना टार्गेट ठेवलंय कोचाई संघासमोर 97. ओव्हर टू विनोद. क्वालिफायच्या राऊंडचा सामना सध्या आहे. सुपर 8 मध्ये कुठला संघ जाईल याच्यासाठी सध्या सर्व प्रेक्षक आतुरतेने या मॅचची सध्या वाट बघत आहेत. आणि पहिल्या इनिंग मध्ये काय कमाची बॅटिंग राहिली जय जवान जांबुगाव, पण दुसरा म्हणजे पुणे गाव. मागच्या मॅचचा पुणे जिथून खेळ समाप्त झालेला आहे. कोचेनी पुणे तिथून सुरुवात करण्याचा इरादा असेल. सलामीच्या भूमिकेमध्ये पुणे पहिला बॉल ऑन साइडला विनोद नावाचा पुणे इथे फटका येईल का? बॉल मैदानाच्या बाहेर, इरादे स्पष्ट, येतो षटकार. कारण फिल्डर आपल्या अंगावर पडला तर तुम्हालाही तिथे दुखापत होईल आणि फिल्डरलाही होईल. म्हणून प्रेक्षकांना विनंती, सीमारेषेपासून 2 फूट लांब. कव्हरला टोलावलाय काय अफलातून फटका. कव्हर सीमारेषा पार, चौकार. गोकुळच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला जातोय. कॅप्टन गोकुळ जोडी पहिल्या 2 चेंडूवर हल्ला चढवला जातोय. पॉवरप्लेच्या पहिल्या सेकंड पॉवरप्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये जांबुगाव एक्सप्रेस सध्या थोडीशी डी रेल केली जाते. पट्टीमधून थोडीशी खाली कारण की त्याच्या विरुद्ध 2 बाउंड्री झाल्यात. पुढे दवासला इथे सुद्धा फटका अभेद केला. डीपमध्ये पुण्याचा फिल्डर नाहीये. बोलच्या पाठलांतर चालू आहे, पण सुरेंद्र जोपर्यंत बॉलपर्यंत पोहोचतील तोपर्यंत 1 धाव आणि त्याचा डबल. संयोजक वसंतभाई लिलका फार चांगली कामगिरी करतायत. वसंतभाई लिलका तिथे आपलं मनपूर्वक धन्यवाद, आपलं अभिनंदन. प्रेक्षकांना 2 फूट जरा मागे सरकवायचं आहे. वसंतभाई लिलका शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळा कळमदेवीचे मुख्याध्यापक प्रवीण मिठेवाड सर यांचं व्यासपीठावर आगमन झालंय. मिठेवाड सरांचं परिवर्तन ग्रुपच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत कळमदेवी शासकीय आश्रमशाळेचे अध्यापक शिक्षक संजय कुरा सर यांचंही आगमन झालेलं आहे. परिवर्तनच्या या व्यासपीठावर मान्यवरांचं हार्दिक स्वागत. काय अफलातून फलंदाजीची सुरुवात झाली कोचाई संघाकडनं. चौकार, षटकार. विनोद लगोपाठचे 2 बॉल डाऊन पुणे वापसी केली जाते. पण शेवटचा सामना आहे, शेवट गोल करायचा आहे दोन्ही टीमसाठी. आणि तोपर्यंत सध्या राहिला डीप मध्ये पुणे मुन्ना बोलला पुणे फील्ड करतील तोपर्यंत 1 धाव प्राप्त केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या संपवते. पहिल्या खेळ इथे समाप्त. जे जेव्हा जांबुगावच्या विरुद्ध खेळण्यासाठी कोचाईची स्थिती आहे 13 धावा, लॉस ऑफ 0 विकेट. चांगली सुरुवात केली जाते. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे. समाप्त केसरी वारली सध्या सलामीच्या भूमिकेमध्ये, कारण की मागच्या 2 मॅच मध्ये तो अपयशी ठरला आणि त्याच्यासाठी त्याला बॅटिंग भेटलेली नाहीये. कारण की भरपूर मागचं सीझन त्यांनी गाजवले. यंदाच्या सीझन मध्ये भरपूर परफॉर्मन्स मध्ये आहे आणि त्याच्यासाठी या मॅच मध्ये सध्या त्याच्यावरती लक्ष आहे. आमच्या सर्व प्रेक्षकांचं आमचं नक्कीच असेल, कारण की ज्या प्रकारे त्याची बॅट बोलते. परिवर्तनचे संयोजक वसंतभाई लिलका मात्र चौफेर सभोवताली मैदानाचं इन्स्पेक्शन करतायत आणि प्रेक्षकांना ते 2 फूट सीमारेषेच्या पाठीमागे करतायत. धन्यवाद वसंत लिलका. आणखी एक दबदार चौकार. प्रत्येकाने आपलं प्रेडिक्शन जे आहे ते दोन्ही टीमला दिलेलं आहे. हा सामन्यामध्ये कोण जिंकेल पण पाहूया. जुनीच्या पालघर थोडासा सामन्यामध्ये कोणत्याही टीम सध्या मजबूत पाहायला मिळते. हा बॉल हवेत चालला. इथे बॅटचे आउटरेज, बॉल विकेट विकीपरच्या मागे फ्लाय स्लिपला महेश दोडे पकडला झेल आणि इथे विनोदचा खेळ तमाम. पहिला धक्का टीम कोचाई फलंदाज बाद. दुसऱ्या षटक पावलेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये मासूमचा सुपरस्टार सध्या पण पाहतो. पॅकरच्या भूमिकेमध्ये जयेश एखाद्या विकेट. जयेशने आजचा दिवस मला वाटतं बॅटिंग थोडंसं निराशा केली असेल, पण बॉलिंग अटॅक जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा तेव्हा तो गाभा कंट्रोल करतो. त्याच्या खात्यामध्ये विकेट येतात आणि या ओव्हरमध्ये ती सुरुवात सध्या केली जाते. परंतु अजूनही पाकिस्तान सामन्यामध्ये सुरुवात केलेली आहे. अजूनही चार जे आहे ते ठोकणं गरजेचं आहे. नवीन पल्ला पुणे एकदा A1 उपला टीमचा सुपरस्टार पुणे एकदा बॅटिंग करण्यासाठी केटी. पहिला बॉल रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत चलाय. पुणे बॉलचा पाठला करत असताना
बोलला फीट करते तो एक धाव वैयक्तिक खातं ओपन केलं जाईल. बॅटिंग करत असताना केटीच्या टीमची नाशिक जो पोहोचते स्कोर कार्ड वरती या सिंगलच्या जोरावरती 18 या आकड्याची सुरुवात चांगली आता आपल्या पाहायला मिळते बॅटिंग करणारी टीमची. कारण की सुरुवातीला जे मात्र चौकार षटकार पाहिजे बाउंड्री जे फोडायचं आता त्या फोडण्यामागे यश प्राप्त झालेला आहे. पुढे पाहूया लक्ष मोठं आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 97 पाठला करायचा सामना जिंकण्यासाठी. समोर पुणे एकदा केसरी वारली जबरदस्त क्रिकेटचा जो मात्र गाजाबाज आहे त्याचा नावाचा आणि पहिला बॉल अगदी पडला धडपडला पण बॉल जिथे पाठवायचं तिथे तर नक्कीच पाठवेल आणि बॉल जयसी बाप्पार दमदार चौकार. पॅकर्स खेळाडू बिलाड गुजरात येथील हा खेळाडू केसरी वारली खेळतोय सांगरोलीमध्ये पॅकर्सच्या रूपाने. आतापर्यंत या टुर्नामेंट मध्ये लौकिका साजेसा खेळ करू शकलेला नाही, क्लिक झाला नव्हता, परंतु इथे पाटलं पॅकर्स खेळाडू मासवण अजय भोईर यांच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला जातोय. केसरी यांच्या माध्यमातून यावेळी हवेत टोला खाली क्षेत्र निश्चितच चांगला फटका आहे. चेंडू वन बाउंड सीमारेषा पार चौकार. मगाशीच म्हटलं होतं केसरी या टुर्नामेंट मध्ये क्लिक झाला नव्हता, परंतु आता या क्वालिफाईंग राऊंड मध्ये क्लिक होताना दिसतोय. अजय भोईर मॅन फ्रॉम मासवण पालघर पॅकर्सच्या रूपाने खेळतोय. जय जवान जांबुगाव संघामध्ये गोलंदाजी हाताळतोय आणि पॅकर्स बिलाट गुजरात येथील खेळाडू केसरी वारली हल्ला बोल केला जातोय. अजयच्या गोलंदाजीवर यावेळी मात्र दिल स्कूप करण्याचा प्रयत्न. इथे षटक संपतोय. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. ओव्हर टू विन होतो. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पहिले स्कोर कार्ड होती 26-26. जसंच तसं प्रत्युत्तर दिले बॅटिंग करत असताना टीम कोचही टीम मेकर की 2 आता सुपरस्टार आहेत. 2 पॅकर्स सध्या आहेत बॅटिंग करत असताना दोन्ही बॅटरमध्ये सध्या विश्वास आहे. पुलेलीचा बॉल का हलक्याने ऑन्सला पुणे एकदा ढकलला डीपमध्ये फुटकर पुणे एकदा बेगाने बॉल कुठे पोहोचते राहुल बोला पुणे एकदा कलेक्शन थोडंसं चुकीचं पाहायला मिळते. बोला पुणे एकदा कलेक्ट करते तो 2 विकेट प्राप्त केल्या जातील. या 2 विकेटने नाशिक धावपदे स्कोर कार्ड वरती 28-28. पहिल्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये 14 दुसऱ्या ओव्हर मध्ये 14 या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या ओव्हर मध्ये 13 आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये 13 धावा आहेत. म्हणजे जसंच तसं प्रत्युत्तर सध्या दिलं जातं. पुणे डाव्या बॅटने पुणे स्लो किक करायचा होता डीप मध्ये फिल्डर सुरेंद्र पुणे बॉल कॅरी करते चुकी होते त्याच्या मार्फत बॉल जेव्हा फिट करते तर 2 विकेट प्राप्त केल्या जातील. सिंगल डबल हे धावा जे आहे ते कलेक्शन केले जातं कारण की मोठ्या धावेचा पाठला करायचा आहे आणि त्याच्यासाठी धावेचा पाठला करण्यासाठी स्कोर कार्ड मेंटेन ठेवणं खूप महत्वाचं आहे. ती सुरुवात सध्या केली जाते टीम कोच या टीम कडून. समोर पुणे केटी तयार पॅकरच्या भूमिकेमध्ये A1 उपलाट बॅटने पूर्णपणे हा बॉल बॅटमध्ये सहजपणे आलेला नाहीये. संघर्ष दोन्ही टीमचा विचार केला तर दोन्ही बॅटरला करावा लागतो. परंतु दुसऱ्या बाजूने केसरी वारली स्टार्टर चांगला घेतला परंतु त्याच्या बॅटमधून धमाकेदार इनिंग पाहिजे. संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रॅक्टिस सेशन एखाद्या टेनिस स्टारचं याच सीझन मध्ये होत असताना त्या सीझन मध्ये जास्तीत जास्त मोठे फटके येतात. तशी कामगिरी करावी लागेल. सोबत पुणे एकदा पिंटू फिटकीचा जादूगार सध्या बॉलिंग ट्रॅक होती पुणे एकदा ओव्हर द विकेट. ओहो आणि बस घेण्याचा प्रयत्न आहे ते पूर्णपणे ड्राईव्ह लगात असणार बॉलला पुणे एकदा स्टॉप केलं जाईल. बॉल मागे चला पुढे जो पुढे बॉलला फिट करील स्वतःला झोकलं तेव्हानंतर बॉलला पुणे एकदा आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला पुढे चांगली फिल्डिंग 2 विकेट प्राप्त केल्या जातील. या धावसंख्येच्या पद्धतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 33-33. ओव्हर नंबर 3 चा खेळ मार्गस्थ आहे. एखादा विकेट पाहायचे कारण की दबाव पाडण्याचा प्रयत्न करावा लागेल. पुढे केसरीला पुणे एकदा आपल्या बनगाडाची ती मात्र खरी ताकद आहे ती प्रेक्षकांना पाहायची आहे. पुणे एकदा तयार ओ आपलं लबेतच चाललंय पुणे फिल्डर नाहीये सेफ झोन मध्ये पुणे बॉल ट्रॅव्हल होईल. 2 बागेण्याचा प्रयत्न सध्या राहिलाय. 2 धावा पुणे प्राप्त केल्या जातील. केसरी सातत्याने प्रयत्न करतो की मोठे धमाके त्याच्या बॅट मध्ये येतील परंतु तसं होताना दिसत नाहीये. स्टार्ट घ्यावा लागेल टायमिंग करावं लागेल. सोबत पुणे पिंटू आहे पिंटूने एक तर नक्की केलेला जास्त धावा त्यांनी या ओव्हर मध्ये खर्च केलेला नाहीये. शेवटचा बॉल या षटकाने धावसंख्या धावपदे स्कोर कार्ड वरती 35-35. ओहो सर बॅटने पुणे स्लोबर पण इथे फिंगर रोल केला तर लेग करण्याचा वापर ओव्हरची समाप्ती 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या धावपदे स्कोर कार्ड वरती 35. व्यासपीठावर सायवन ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय विष्णू बोरसा साहेब, माजी सरपंच जगदीश सप्ता साहेब आणि सायवन येथील प्रमुख कार्यकर्ते दत्तात्रय खांडवी साहेब, विजय महाला साहेब, हे सरोज महाला हे क्रिकेट रवी गवळी हे क्रिकेटचा आनंद घेत आहेत. परिवर्तन ग्रुपच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत अभिनंदन. आणि आमचे
जयरामदादा चौधरी हे सुद्धा त्यांच्या समेत बलवंत भोये यांचंही परिवर्तनच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. दिलीप राबळ सर, विनायक मिसाळ या मान्यवरांचं हार्दिक स्वागत. इथे 3 षटकांचा खेळ संपलाय. चौथ्या ओव्हरमध्ये गौतम सध्या बॉलिंग मार्क होती. नाशिक धावपत्र स्कोर कार्ड होती 35-35. या मात्र जिंकण्यासाठी 62 धावांची आवश्यकता आहे. आणि जसा सुपर बॉल पुणेदा आक्रमण करत असला केटी थांबायचं नाव घेत नाहीये. त्याच्या बॅटमधून पुणेदा उतुंग दमदार षटकार. पाठला करायचा सामना जिंकण्यासाठी टीमची धावसंख्या धावपत्र स्कोर कार्ड होती 41-41 धावसंख्या प्रकारे बॅटिंग करत असला 2 धुरंधर सध्या आहेत या मैदानात. जोपर्यंत सामना तोपर्यंत संपलेला नाहीये दोन्ही टीमसाठी. बरोबर पुणेदा तयार. पुणेदा सोबत बॉल, पुणेदा फिरवला बॉल, बॉल हवेत चाललाय. फिल्डर सुद्धा बॉल डाऊन बॉल, इथे कॅच ऑफ होईल. दोन फिल्डर तैनात, बॉलिंगच नाहीये. तू घे मी घे म्हणजे त्यानंतर पुणेदा बॉल कॅरी करता आलेला नाहीये. ड्रॉप दिस कॅच आणि पुणेदा बदलली जाईल. एकच धावे ते प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपत्र स्कोर कार्ड वरती हा कॅच पकडला असता तर कदाचित परिवर्तनची ट्रॉफी कदाचित आपल्या हातामध्ये आली असती. पाहूया या कॅचचे रूपांतर कशा प्रकारे केलं जाईल. कारण की अजयला तुम्ही चान्स देऊ शकत नाही. दुसऱ्या बाजूने केसरी सध्या रेडी होत असताना धावसंख्या धावपत्र स्कोर कार्ड वरती 42-42. लक्ष्य मॅच जिंकण्यासाठी 97 धावेचं लक्ष्य पार करण्यासाठी 55 धावेची आवश्यकता आहे. फुलेलीचा बॉल तारखेने हॉसला पुणे दोलंद काढते. गॅपमध्ये बॉल अडकला. फिटनेस सध्या बॉलचा पाठला करत असताना बॉलला पुणेदा फिरका देतो. 2 धावा प्राप्त केल्या जातील. कमाची पुणेदा रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पुणेदा प्रकारे जोडल्या जातात. परंतु ज्या प्रकारे चान्स निर्माण केला असता, एक रन बातमी असताना एखादा विकेट आला असता, परंतु तसं झालेला नाहीये. जर तर की परंतु आणि अगर मगर या गोष्टीचा मी सातत्याने उल्लेख करतो. त्याच्यासाठी कारण की क्रिकेटमध्ये चुकी करून चालत नाहीये. त्या चुका तर पुन्हा एकदा तुम्हाला सुधाराव्या लागतील. नाशिक धावपत्र स्कोर कार्ड 44-44. पुणे ऑप्शनला पटकन चांगला फिटनेस सध्या तैनात. त्याला पिक करून बॉल मागे चालला. इथे सुद्धा थांबतोय नाही बॉल. केसरीचा पुणेदा भार बॉल स्टॉपर आणखी एक दमदार चौकार. आपण जायचं आहे जरा प्रेक्षकांना मागे बसायला सांगा. मायबाप प्रेक्षक या स्पर्धेची सुभा आहेत. की मगाशी म्हटलं होतं केसरी वारली या सामन्यामध्ये क्लिक व्हायला लागलाय आणि गंगावशी मारेचा पार चौकार. स्कोर कार्ड वरती 50-52. या मॅच जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये धावांची आवश्यकता आहे 45. 24 बॉल 45 धावांची आवश्यकता आहे. डीजे समाप्त 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 50-52. 24 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 45. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 52 धावा आणि आता जिंकण्यासाठी उर्वरित 24 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 45 धावांची आवश्यकता. काय फुलातून फलंदाजी बघायला मिळते. केसरी वारली मॅन फ्रॉम बिल्लाड टाकर्स खेळाडू टाकरच्या रूपाने खेळतोय कुचाई तलासरी संघामध्ये. 24 चेंडू 45 धावांची आवश्यकता. डीजे सॉरी विनोद. वेलकम बॅक पुणेदा. बॉलिंग ट्रॅकमध्ये पुणेदा जेएस आता पुन्हा तितकी चांगली बॉलिंग जेएसची राहिलेली आहे. परंतु इथून विकेट घेतली तर टीम पडू शकते. अन्यथा या मॅच मध्ये टीम कोचाई सध्या वर्चस्व त्यांचा आहे. बोल पुणेदा तयार. रिव्हर्सचा अटेम्प्ट केला परंतु डीपमध्ये फिरता येणार. त्याला चान्स आहे का. बोल पुणेदा कॅरी करतील. तो एकाच इथे प्राप्त केली जाईल. चांगली फिल्डिंग सध्या पाळा मिळते. चुक्या करून चालणार नाहीये दोन्ही टीमला. कारण की इथे चांगली फिल्डिंग पाहिजे, चांगली बॅटिंग पाहिजे, तेव्हा धावेपर्यंत पोहोचू शकते संघ. जर दुसऱ्या मध्ये विकेट आला तर पुणेदा मॅच मध्ये कंट्रोल करू शकतो. कारण सामना जिंकण्यासाठी टार्गेट आहे 97 धावेचं. धावसंख्या जाऊन पोहोचतो स्कोर कार्ड वरती 53-53. कमाचे आता आपलं बॉलिंग अनालिसिस जोपर्यंत केसरी आहे तोपर्यंत सामना आहे. जोपर्यंत या मॅच मध्ये केटी आहे तोपर्यंत कोणताही टीम या मॅच मध्ये आहे. तो इथून पालक तर कोणत्याही टीमचे बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे. फक्त एक विकेट गमावली बॅटिंग करणाऱ्या टीमने. धावसंख्या धावपत्र स्कोर कार्ड होती 53-53. रिप्लेसमेंट सध्या केली जाते. पण पाहूया कशा प्रकारचा पुणेदा या मॅचचं चित्र जे आहे ते पलटवलं जाईल. समोर पुणेदा बोलत तयार. यावेळी जेस धावसंख्या धावपत्र स्कोर कार्ड होती 53.
पुढे चोपण्याचा प्रयत्न पुढे ऑप्शनला ढकलल्या फिरण्यासाठी पॉइंटला बॉलला कलेक्ट करते तो एकच सिग्नेचर प्राप्त केली जाते. परिवर्तनच्या या स्पर्धेमध्ये ज्या प्रकारचे सामने होतात परंतु पाहूया कुठपर्यंत हा सामना जाईल. शेवटच्या बॉलपर्यंत कदाचित जाईल परंतु आमच्या प्रेक्षकांना कदाचित हा सामना जो आहे तो सुपर ओव्हर पाहायला मिळेल का हे सध्या अपेक्षा करूया. पुढे डबल तयार सूर्य बॅटने घेण्याचा प्रयत्न बॉल बेट चालले कॅच पकडण्याचा प्रयत्न कॅच पुन्हा एकदा इथे पकडता आलेला नाहीये. आणि बॅटची पुन्हा एकदा आउटर एक बॉल पुन्हा एकदा इथे कलेक्ट करता आलेला नाहीये. तो आणखी एक सिंगल प्राप्त केली जाते. स्कोर कार्ड होते या सिंगलच्या मदतीने 55-55 टार्गेटचा पाठला करायचा 97-97 म्हणजेच काय तर इथून नवीनचा पाठला करण्यासाठी अजूनही 5 धावा हा सामना जिंकण्यासाठी 42-42 जमिनीची आवश्यकता आहे. केसरी बारली पुणे तयार. पुढचा बॉल स्वीप मारायचा पटका दर्जेदार डीप मध्ये फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील. बॉल पिठे फील्ड करता आलेला नाहीये. जय बसीमा पार आणखी एक दमदार परिवर्तन चौकार. कमाची बॅटिंग सध्या केली जाते. प्लेसमेंट तितका चांगला डोक्याचा वापर करून सध्या क्रिकेट खेळले जातं. पुढे स्वीप मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट सध्या होईल आणि हा बॉल आलाय डॉट बॉल. आता आणखी डॉट बॉल आले तरच मी या मॅचमध्ये सध्या प्रयत्नाचा मार्ग बनू शकतो. तो प्रयत्न सध्या सातत्याने करावा लागेल. आणखी धावेच्या पाठलाग आतामध्ये करत असणाऱ्या टीमची धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर कार्ड वरती 59-59 अप्रतिम बॉलिंग सध्या पाहायला मिळते. समोर पुणे द्या केसरी तयार. पुणे द्या करण्याचा प्रयत्न इथे सुद्धा पूर्णपणे स्विंग अँड मिस प्ले अँड मिस होते षटकाची समाप्ती. आता शेवटचे बॉल आहेत या मॅच मध्ये 18 टीमची धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर कार्ड 59 18 बॉल 38 38 गमेचा षटका. कारण धावफलकावर जय जवान जांबुगाव संघाने 96 धावसंख्या उभारली आणि 97 धावांचं टार्गेट आणि इथे आता 18 चेंडू 38 धावांची आवश्यकता. दरम्यान मोठा चेंडू हवेत आणि मोठा फटका. केटी यांना 2दा जीवनदान मिळालंय. तो आता धोकादायक ठरतोय. केटीच्या बॅट मधून अजूनही 32 जमिनीची आवश्यकता आहे. पुणे जाऊन सुद्धा इथे सुद्धा जागा दाखवत असणार. बॉलला पुणे स्लोवर पण मधून लाईन ओळखल्याने त्यानंतर बॉलला पुणे ओळख दाखवली. बॉल सीमा पार. संघाला जर कमबॅक करायचं असेल तर इथे एखादा विकेट काढावा लागेल कारण केटी सारख्या फलंदाजाला 2 जीवनदान आणि ते आता महागडे ठरत आहेत. कारण केटी मोठ्या टुर्नामेंटचा मोठा खेळाडू आहे. इथे 22च्या रूपाने एक धाव पूर्ण केली जाईल. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 70 अजूनही 27 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 27 धावा. हल्ला बोल केला जातोय गोलंदाजी मार्गवर. इथे मोठं जीवनदान मिळालं होतं केसरी यांना. केटी यांना जो 2 जीवनदान आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवत आहेत. जांबुगाव संघाला लवकरात लवकर हा विकेट काढावा लागेल कारण या विकेटने चांगली पार्टनरशिप बिल्ड केले इथे विनोद. पुणे डाऊन साईडला खेळला तर खरा बरोबर पुणे जमीला जाईल आणि दुसरा मिस केलं. दबाव सुद्धा आहे जामगाव टीम वरती. तो 3री धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा होईल. 3 धावा इथे प्राप्त केल्या जातील. या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकाने जाऊन स्कोर कार्ड वरती 73 धावसंख्या फलकाने 24 धावेची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी जिनी सामनाचे पालकांचे बॅलन्स होऊ शकतो त्यासाठी चांगले सलग पाहिजे. जे बॅटिंग करत असताना केटी आता दर्जेदार खेळ त्याच्या मार्फत पाहायला मिळते. पुणे तयार. अबे बॅटने पुणे ऑफ साइडला फिल्डरच नाहीये. खाली इलाका बॉल टाइम मध्ये ते बाहेर 4 रन चौका. सूर्य बॅटने फरल बॅटने केल्याचा प्रयत्न डीप मध्ये फिल्डर कहाणी पुणे बदलेल का. केटीच्या खेळते समाप्त. मोठा धक्का कोणत्याही टीमसाठी फलंदाज बाद. कर्णधार स्वतः गोलंदाजीवर मार्कवर येतोय गोकुळ धोडी आणि गोकुळ धोडी मध्ये क्षमता आहे. एक चांगला उंच पुरा डावखुरा गोलंदाज आहे गोकुळ धोडी. इथे निश्चितच केटीचा विकेट काढण्यात जय जवान जांबुगाव संघाने यश मिळवलंय आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक केलाय. 12 चेंडू 20 धावा. निश्चितच रोमहर्षक गतितटीचा हा सामना. गोकुळ धोडी कमबॅक करतोय का विनोद. पुणे जोरदार अपील आहे. अपील मध्ये असता सध्या कमीच पाहायला मिळतो. बोल पुणे अगदी बोडीवरती धडक देईल. तो पुढे धाव घेण्याचा बिलकुल प्रयत्न नाहीये. आणखी एक डॉट बॉल. या मॅचचे दडपण सध्या वाढत चालला आहे कारण की स्टील पॉवर सध्या बॅटिंग करत असताना केसरी बारली जोपर्यंत मैदानात आहे सूरज खुताडे अगदी फिनिशिंगच्या रोल मध्ये नेहमीच येत असतो.
पुणे डाव्या बॅटने स्लोवर बनचा वापर, पुणे गती परिवर्तन, येतोय डॉट बॉल. आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 20 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. मी विनोद मगाशीच म्हटलं होतं, गोकुळ धोडी मोठ्या टुर्नामेंटचा मोठा गोलंदाज आहे आणि स्वतः कर्णधार. पहिल्या षटकामध्ये त्याच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला होता, परंतु इथे 2 चेंडू काय अफलातून हाताळलेत. निर्धाव चेंडू, 10 चेंडू 20 धावा. विनोद पुणे फ्लिक करत असणार डीपमध्ये फिल्डर तैनात याच्यासाठी की बॉल तुला कलेक्ट करायचा आणि त्यासाठी तैनात बॉल पुणे कव्हर करतील. पुणे चांगली इथे रनिंग पाहायला मिळते. 2 धावा प्राप्त केल्या जातील. या 2 धावे तुमच्या तिने टीमची नसणे की जॉबमध्ये स्कोर कार्डची धावा आहे फलकात आता 79 79 97 97 धावेचा पाठलाग करण्यासाठी योजने 18 धावेची आवश्यकता. 9 चेंडू 18 धावा आणि निश्चितच गोकुळ धोडीला या उर्वरित 3 चेंडूवर काहीतरी कमाल करावा लागेल, कारण मोठा फलंदाज आहे केसरी वारली. जबरदस्त फटका, चेंडू कव्हर, सीमारेषा पार, मोठा षटकार, बिग षटकार. शेवटची बॉल आहे तुझी 8 आणि 8 बॉल मध्ये 12 धावेची आवश्यकता. बॉलिंग टाकते पुणेला बोलत या पुणेला फ्लिक करण्याचा प्रयत्न येथे सुद्धा बोलीचा विजय धडक देत असणार आणखी एक सिंगल प्राप्त केली जाईल. तो समुद्रामध्ये येणारी जी मात्र नौका आहे ती कधी कधी येणारी व ती सुद्धा अगदी बुडून जाते. त्या प्रकारचा खेळ पुन्हा पाहायला मिळेल का? इनिंग बॉल आहे तो मैदानात पाठवा. प्रेक्षकांनी तिथे ऑफ साइडला जो षटकार गेला तो बॉल कृपया मैदानात पाठवायचा आहे लगेचच. थँक्यू, आभारी आहे परिवर्तन ग्रुप आपलं, लगेचच बॉल पाठवलाय. लास्ट बॉल या षटकातील बॉलिंग टाकते पुन्हा बोलत यार सूर्य बॅटने केल्याचा प्रयत्न. बॉल बेट चाललाय इथे कोलिंग आहे का? जेल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. पुणे फील्ड कधी तो 2 धावे ते प्राप्त केल्या जातील. आता शेवटचं षटक शिल्लक राहिलेला आहे. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये या मॅचला जिंकण्यासाठी धावेंची आवश्यकता आहे. टीमची धावसंख्या जो पोहोचते 88 म्हणजेच काय तर 6 बॉल 9 धावेंची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. कॉलिंग मध्ये खूप गडबड झाली आणि मुन्ना यांचा झेल होता. मुन्ना यांनी ट्राय कॉलिंग केलं नाही. कॉलिंग दोन्ही फिल्डर मध्ये गडबड झाली आणि इथे झेल ड्रॉप. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. निश्चितच रोमहर्षक रोमांचकारी अतितटीचा हा सामना. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज, कारण गोकुळ धोडी यांनी चांगली गोलंदाजी हाताळली होती. शेवटच्या चेंडूवर विकेटची निश्चितच एक चांगली संधी निर्माण झाली होती, परंतु मुन्ना आणि फिल्डर यांच्यात कॉलिंग झालं नाही, गडबड झाली. इथे झेल ड्रॉप झाला आणि 2 धावा पळून काढल्या. आता 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर स्वतः मुन्ना राईट ओव्हर द विकेट मारा करेल. निश्चितच सामना काय झाल्यास 1 षटकांचं सुपर ओव्हर खेळवलं जाईल. रोमहर्षक असं क्रिकेट प्रेक्षकांना खेळवून ठेवतंय. राईट ओव्हर द विकेट मारा करेल मुन्ना. केसरी यांना हा चेंडू बॅटची कड घेतोय. निश्चितच त्या ठिकाणी खाली क्षेत्र आहे, चेंडू जातोय सीमेकडे. इथे फील्ड प्लेसमेंट होतं का? तर होतंय. बॅटिंगला खेळाडू आहे क्षेत्ररक्षक. दरम्यान तिहेरी धाव पूर्ण झालेले आहे. धावा किती? पंच 3 धावा. 3 धावा आणि या 3 धावांनी आता जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 6 धावा. विनोद बॉल पुढे देते यार. अशा कंडिशन मध्ये सुद्धा सामने फिरत असतात, पण फिरवण्याची ताकद पाहिजे मुलाकडे, ती पुणे ताकद आहे. बॉल पुढे देते यार. ओहो, हा बॉल पुणेदा पडले तर पुणेदा बाहेर जाईल. पंच पुणेदा दर्शन दिलं. पूर्ण बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला. अक्रॉस द लाईन पूर्ण इथे पूर्णपणे बेट केला जाईल. आता शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये धावेंची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी 6 धावेंची आवश्यकता आहे. मुन्ना या मॅचचं भवितव्य चेंज करू शकतो पुणेदा. धक 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 इथे सुद्धा पूर्णपणे बेट. आता या मॅच मध्ये शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 6 धावेंची आवश्यकता. क्रिकेट मध्ये खेळ बदलायला वेळ लागत नाहीये. पाहूया कुठल्या टीमची आता वेळ बदलेल, त्याच्यासाठी तयारीत राहावं लागेल. नशिबात नसलेल्या गोष्टी खेचून आणण्याचं सामर्थ्य प्रत्येकाकडे असते. महत्वाचं असते ती मध्ये जिद्द आणि त्या जिद्दीने सुद्धा बॉलिंग केली जाते. शेवटचे 3 बॉल मध्ये 6 धावेंची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. सोबत सुरत खुतारे सरकारचा 5 तर आहे, पण या कंडिशन थोडीशी वाटते हलाखीची पार मिळते. शेवटचे 3 बॉल मध्ये 6 रन.
पुढे एकदा ऑप्शनला कट्टर केला डिप्ले फिल्डर तैनात बोला पुढे एकदा कॅरी करतील तो पुढे एकच सिंगल प्राप्त केली जाते जास्त काय मिळणार नाहीये हा सामना पुन्हा एकदा त्याच अवस्थेमध्ये चित्तकर अवस्थेमध्ये आहे आता शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये धावेची आवश्यकता 5 कमाचा सामना सध्या रंगतो शेवटचे 2 बॉल हा पण डोट आला तर पूर्णपणे या मात्र बनून आहे टीम जय जवान जांभूगाव शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत केसरी वारली पॅकर खेळाडू सध्या बॅटिंग करत असला शेवटचे 2 बॉल शिल्लक एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी बोल तयार